हाय गाईज, कशा आहात? एकदम खास ना. खास आपल्याला स्वतःला ठेवावं लागते आणि उदास ऑटोमॅटिक आपण होतो. काही काही गोष्टींसाठी ती प्रॅक्टिकल करावं लागतं. काही गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या माइंडमध्ये त्या प्रोसेसमध्ये असतात. म्हणजे हसण्यासाठी आपल्याला काहीतरी आठवावं लागतं, म्हणजे हसायला येतं. रडायचंच म्हटलं की लगेच चालू होतं रडगाय. त्याच्यामुळे हसणं आणि आनंदी राहणं हे आपल्याला हॅबिट करून घ्यावी लागते. म्हणजे आपण ऑटोमॅटिक हसण्यामध्ये आनंदामध्ये राहू शकतो. ऑटोमॅटिक नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागतात. तर आजचा आपला टॉपिक असा आहे की जे काही सध्या आपण AI वापरतो, म्हणजे काय की झटपट सोल्युशन वापरतो, त्याच्यामुळे आपली लाईफ खरंच खूप आनंदित झाली का का काही कन्फ्युजन होत आहे, या पॉइंटवरती आपण बोलणार आहोत. आजचा टॉपिक आहे AI किती खास आहे आणि त्यापासून थोडस आपल्याला किती म्हणजे त्रास होऊ शकतो. तर AI चे अगोदर फायदे पाहू. AI चे फायदे म्हणजे असे आहेत की बिझनेस वाले असतील त्यांच्यासाठी हे फायदे कसे आहेत, आयडिया येत आहेत की ठीक आहे, आपण हे करू पाहू, ते पण करू पाहू, बघू आपण किती आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या स्वतःत काय काय आयडिया आपण वाढवू शकतो, किंवा क्लायंटसाठी आपण कसं कसं काय काय पॉईंट अजून ऍड करू शकतो, असं बिझनेस वाल्यांसाठी. जसं की आपण भरपूर जणांसाठी फायदा आहे हा. फायद्याचे पॉईंट आहेत भरपूर जणांसाठी. असे की एखादी हाऊसवाईफ असेल, तिने जर AI वर माहिती काढली की मी अजून घरामध्ये कसं क्लीनपणा वाढवू, किंवा अजून मी काय घरात ऍड करू की जेणे मी घर अजून डेकोरेशन कसं करू शकते, असं घर ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी पण फायद्याचं आहे. आता AI असा जमाना आहे की जर मला एखादी स्क्रिप्ट लिहायची आणि लवकर मला आयडिया येत नसतील, तर तिथेही ती मदत करते. म्हणजे AI एकदम असा आहे की बाबा आता मला माझ्या मैत्रिणीला जाऊन 2 शब्द बोलायचे आणि नंतर मला आयडिया येणार आहे, तर मी तिचा वेळ न घालवता मी लगेच ChatGPT ला विचारते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह की आयडियांचा, बरं का. आयडियांसाठी AI खूप खास. एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तर तो ChatGPT ला विचारू शकतो की मी अजून काय माझ्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो, कसं स्वतःला स्टेप बाय स्टेप तयार करू शकतो, असं जर प्रश्न विचारला तर तिथेही उत्तर येऊ शकतं. आता हे AI चे जे पॉइंट आहेत त्यांनी आपल्याला खूप भारी वाटतंय. आपण तेवढ्या मिनिटासाठी खूप आनंदी होऊ शकतो. आता आपण ह्या फायद्यामध्ये असं पाहू शकतो की एखाद्या लेडीजला बिलकुलच काही काही गोष्टींचा अनुभव नसेल की स्वतःकडे अपडेट राहण्यासाठी कसं पाहिलं पाहिजे, सूर्यनमस्कार करताना कोणची स्टेप घेतली पाहिजे, ह्या माहिती मिळू शकतात. त्याच्यामुळे AI 50% खूप छान. माझ्या विचारानुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार 50% एकदम छान आहे. आता 50% जे आहे त्याच्यात तोटे काय आहे, त्याच्यात आपल्याला त्रास काय आहे, त्याविषयी बोलू. तर तोटे असे आहेत की मी मनातून नाराज झालीये आणि मी मी फक्त पॉइंट विचारले की ह्या नाराज झालीये, मला समोरून जे काही इमॅजिनेशन केले माझ्या माइंड मधून की समोरून त्या व्यक्तीपासून मला थोडस बोलल्याच्या नंतर भारी वाटणार आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, हे ज्यावेळेस मी क्वेश्चन विचारते त्याचा फक्त आन्सर येणार आहे. प्रॅक्टिकल मला जे समाधान पाहिजे, मला खूप चांगलं वाटेल, माझ्या मनाला आधार वाटेल, अशा गोष्टी त्यातून नाही मिळणार. त्यासाठी खरंच मनातली फ्रेंड जवळ पाहिजे, खरंच तो व्यक्ती पाहिजे, म्हणजे मी माझं बोलणं त्याला सांगेल, त्याचा काही राग रुसवा असेल तो मला कळेल, म्हणजे मी मोकळी होईल. म्हणजेच काय, यायचा जरी जमाना असेल तरी आपल्याला जे मन मोकळं करायचंय त्याला ओरिजिनलच व्यक्ती पाहिजे, तो पर्सन पाहिजे, तरच आपल्या फिलिंग त्याला सांगू शकतो, आपलं दुःख त्याला सांगू शकतो. आपल्या मुलांना आपल्याला किती वाईट वाटते किंवा त्यांच्या काही चुका होत्या ते त्यांना एक्सप्लेन केल्याच्या नंतरच आपल्याला छान वाटू शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी यायचा जमाना असेल तरी आपले प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्या गोष्टी एक्सप्लेन केल्याशिवाय आपल्याला किती राग आलाय हे आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे या कितीही बेस्ट असेल तरी रिअल लाईफ मधले जे काही आपले सिच्युएशन आपण जे फेस करतो ना, ती ओरिजिनल असते. त्याच्यामुळे तुम्ही खूप सारं AIच्या जमान्यामध्ये त्या गुगलवरती डिपेंड असताल तरी ओरिजिनल लाईफ साठी ना डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आपण. की सोल्युशन भेटते, आपल्याला उत्तर भेटते, पण आपण सांगू नाही शकत, आपण भांडू नाही शकत, आपण हसू नाही शकत, आपण रडू पण नाही शकत. त्याच्यामुळे या AI जो जमाना आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही खूप आनंदी आहात, आयडिया येत आहेत, आयडियासाठी खूप खास आहे. पण जे काही तुम्हाला आनंद भेटणार आहे तो कसा भेटणार आहे, तुम्ही त्या लेकराला जसं आता समजा, आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता माझं पार्लर आहे, त्याच्यामुळे खूप सारी लेडीजचं माझं बोलणं होतं. काही काही तर अशा आहेत की आम्हाला काही पॅकेज नाही करायचं, फोनवर सांगतात आम्हाला पॅकेज नाही करायचं, आम्हाला ह्या महिन्यात, म्हणजे मला तरी ह्या महिन्यात आता तुझ्याकडून काय नाही करायचं, पण खरं सांगू थोडंसं मनाला ओझं झालंय ग, आणि तुझ्याशी बोलल्याच्या नंतर ते थोडं हलकं होईल म्हणून यायचंय, तर येऊ का, तुला 10 मिनिटं टाइम आहे का ग. म्हणजे मला असं वाटायला लागलंय की खरंच आपल्याला हितगुज करण्यासाठी, बोलण्यासाठी, आपल्या मनातलं राग रुसवा काढण्यासाठी प्रॅक्टिकलच व्यक्ती पाहिजे, तरच आपण आपल्या कामामध्ये छान 100% देऊन ते काम पूर्ण करू शकतो.
त्याच्यामुळे मला हे म्हणायचंय की जरी खूप छान आता इंटरनेटचा जमाना आहे, खूप छान सगळं काही आहे, पण माणसाशिवाय पर्याय नाहीये. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर थोडाफार वेळ असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तींना वेळ द्या. सगळं काही डिपेंड फोनवर राहू नका. सगळं काही डिपेंड फक्त आयडियावरती राहू नका. छोट्या-छोट्या दुःखांसाठी, हितगुज करण्यासाठी ओरिजिनल व्यक्तीच पाहिजे हे विसरू नका. तर आजच्या व्हिडिओ थ्रू मला हे सांगायचंय की खूप सारं आपण हुशार आहे. खूप सारं आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी पण आहेत अवेलेबल. आपल्याला असं वाटेल की नाही मला कुणाची नाही गरज. पण गरज आपल्याला असती, आपण ते नाकारू नाही शकत. त्याच्यामुळे प्लीज जर आपल्याकडे थोडाफार वेळ असेल तर नक्कीच आपण आपल्या फ्रेंडशी बोलू. तिच्याशी हितगुज केल्याने आपण पण मोकळं होऊ आणि तिच्या मनालाही आधार भेटू शकतो. त्याच्यामुळे खूप सारं स्मार्ट असं सुद्धा आपल्याला एका व्यक्तीची खरंच गरज असते. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या टॉपिकवरती काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा की खरंच या आजच्या जमान्यामध्ये सुद्धा आपल्याला हितगुज करण्याला फ्रेंडची खरंच गरज आहे का? ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण आवर्जून मला कळवा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.